नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र टाळेबंदीच्या दिशेने वाटचाल करतोय की काय असा सवाल प्रत्येक जनमानसाच्या मनात उपस्थित होत असताना सरकारी पातळीवर मात्र टाळेबंदीचा निर्णय घेण्याचं धाडस कुणी दाखवायचं यावरून प्रचंड गोंधळ उडालाय। मुळात धाडस दाखवायचं की नाही हा त्यामागचा खरा सवाल आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या शिवसेनेच्या सर्वोच्च नेतृत्वाला या निर्णयाचं समर्थन करावंसं वाटतंय, तर माजी मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा विरोध केलाय। इतकंच नाही तर राज्यात मंत्रिमंडळाचं सदस्यपद असलेल्या काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी खुलेआम या निर्णयाचा विरोध केलेला आहे। या सगळ्यात कळीची भूमिका आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची। राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट जो मुख्यमंत्री धार्जिणा समजला जातो त्याला टाळेबंदी हवी आहे, मात्र दुसरा गट ज्याला आत्ताच्या घडीला टाळेबंदी करणं म्हणजे आपल्या मतदारांना अधिकाधिक अडचणीत टाकणं असं वाटतं, तो राष्ट्रवादीतला गट टाळेबंदीला खुलेआम विरोध करतो आहे। एकूणात मवियाच्या 3 पक्षांच्या 6 तऱ्हा टाळेबंदीच्या बाबत समोर येतात। या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये क्षणाक्षणाला रुग्णसंख्या वाढती आहे। ही रुग्णसंख्या 40,000चा आकडा नव्या रुग्णसंख्येच्या बाबतीत दोनदा पार करून गेलेली आहे। मृत्यूचा आकडा सुद्धा वाढतोय आणि हा मृत्यूचा आकडा 250 एक दिवशी कोरोना बळी या प्रमाणात जाऊन पोहोचलाय। ताज्या घटनाक्रमामध्ये मृत्यूचे वाढलेले आकडे हे आधीच्या मृत्यूच्या आकड्यांच्या प्रमाणात कमी आहेत असं सांगायचा प्रयत्न प्रशासन करत आहे। प्रशासनाच्या माध्यमातून लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय, पण इतकं सगळं होत असताना मूलभूत प्रश्न कायम आहेत आणि तो प्रश्न आहे, हातातोंडाची गाठ राज्य सरकार घालणार आहे का? राज्य सरकारच्या खांद्यावर आता टाळेबंदीची जबाबदारी आहे। पहिल्या टाळेबंदीची जबाबदारी केंद्राने आपल्या शिरावर घेतली आणि त्यानंतर सार्वजनिक आरोग्य हा विषय राज्य सरकारचा आहे याची जाणीव करून देत संपूर्ण विषय हा टप्प्याटप्प्याने राज्य सरकारांना हस्तांतरित केला। ताज्या घडामोडीमध्ये राज्यात आरोग्य व्यवस्था उभी करणं, ती कार्यान्वित करणं आणि त्या माध्यमातून पीडितांना उत्तम आरोग्य सेवा पुरवणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले जात असताना महाराष्ट्र सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या सापडलं गेल्यामुळे जगात 4थ्या क्रमांकावरचं राज्य बनलेलं असताना आत्ता टाळेबंदी हाच पर्याय असं वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ सांगत असताना सरकार मात्र ठोस ठाम तात्काळ निर्णय घेऊ शकत नाही, कारण सरकार तिघांचं आहे। आणि म्हणूनच आमचा प्रश्न आहे, टाळेबंदीची किल्ली नक्की कुणाकडे? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके आहेत, आरोग्य विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात। चर्चेच्या पहिल्या फेरीला उल्का महाजन यांना बोलण्याची संधी। उल्काजी, आपण पहिल्या टाळेबंदीच्या वेळचे विदारक अनुभव गाठीशी ठेवलेत। आत्ताच्या काळात दुसऱ्या टाळेबंदीची भीती प्रत्येक जनमानसाला जाणवतीये। अशा वेळेला जर टाळेबंदी झाली तर सर्वात जास्त भरडलं कोण जाईल? टाळेबंदीच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की सर्वात जास्त फटका त्याचा जो बसला होता तो असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना आणि जो स्थलांतरित होतो अशा कामगार वर्गाला, फेरीवाल्यांना, लघु उद्योजकांना आणि ज्यांचं रोजंदारीवर पोट आहे अशा मोठ्या घटकाला त्याचा सर्वात जास्त फटका बसला होता। कारण त्यांच्या हातामध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये संरक्षण किंवा सुरक्षा नावाची गोष्टच त्यांच्या कामामध्ये जोडलेली नाही आणि त्यामुळे ज्यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेचं कव्हर नाही असा वर्ग हा अतिशय हलाखीच्या परिस्थितीत लोटला गेलेला होता।
आणि त्यामुळे लॉकडाऊन आता त्यावेळेलाही ज्या घाईने हा निर्णय घेण्यात आला आणि राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर देखील, म्हणजे पंतप्रधानांनी देखील केवळ 4 तासांची मुदत देऊन अख्खा देश लॉकडाऊन होणार आणि आता पूर्ण देशभर कर्फ्यू लागू होणार अशी घोषणा केली आणि अजिबात सावरण्याची, नियोजन करण्याची, उपाययोजना करण्याची कोणतीही संधी न देता ज्या प्रकारे अख्ख्या देशाला लॉकडाऊनचा आणि या अभूतपूर्व आपत्तीचा सामना करावा लागला, तो अनुभव गाठीशी असताना आता नियोजन हे अधिक काळजीपूर्वक करावं लागणार आहे. गेल्या 1 वर्षाचा अनुभव आपल्याकडे. आपण असं म्हणताय नियोजन अधिक काटेकोरपणे करायला लागणार आहे. आपल्या सोबत डॉक्टर दीपक सावंत आहेत. सावंत साहेब, आपण दुसऱ्या टाळेबंदीच्या बाबतीतली भूमिका आग्रहीपणे आणि सर्वात आधी मांडलेली आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये आपण कोणत्या गोष्टीच्या आधारे हे सांगू इच्छित आहात की होय आता सुद्धा टाळेबंदी झाली पाहिजे आणि त्याचं नियोजन होताना दिसतंय का? कारण नियोजनाचा अभाव हे या राज्य सरकारवरच्या टीकेच्या मागचं प्रमुख कारण दिसतंय. नमस्कार प्रसादजी. नमस्कार. सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की टाळेबंदीचा आग्रहापेक्षा पार्शल लॉकडाऊन करणं गरजेचं आहे असं मी वारंवार सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या प्रमाणात केसेस वाढत आहेत, ज्या प्रमाणामध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीयेत, अगदी 200-500 बेड जरी जम्बो कोविड सेंटरमध्ये वाढवले तरी देखील ते पुरे पडत नसणार. तर त्यासाठी आपल्याला एक पुढचा उपाय म्हणून, पुढचा सावधगिरीचा उपाय म्हणून आपल्याला पार्शल लॉकडाऊन तरी करायला पाहिजे की ज्या योगे लोक एकमेकांना संसर्ग देणार नाहीत. आणि हा कम्युनिटी स्प्रेडचा आता प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि कम्युनिटी स्प्रेड आहेच आपण किती काही म्हटलं तरी. आणि त्यामुळे ज्यावेळी आपण बाहेर पडतो, बाजारात जातो किंवा फेरीवाल्यांकडे जातो किंवा बसमध्ये, लोकलमध्ये, ह्या सर्व ठिकाणी आपल्याला संसर्गाला सामोरं जायला पडेल. आज सकाळपासून मी स्वतः सांगतो, मी स्वतः 10 पेशंट ऍडमिट केले आणि असं प्रत्येक ठिकाणी होते आहे. त्यामुळे हे दीपक सावंतजी तुटली पाहिजे असं. पण दीपक सावंतजी, आपण एका बाजूला हे मान्य करता की रुग्ण प्रसार वाढतोय, दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते सांगतायत नियोजन करा आणि हा नियोजनाचा अभावच प्रामुख्याने डोळ्यासमोर येतोय. आपल्यासोबत गणेश हाके आहेत. गणेश हाकेजी, या नियोजनाच्या अभावाचा मुद्दा तुमच्या लेखी किती गंभीर आहे आणि तो जर समजा दुर्लक्षिला गेला आणि टाळेबंदीच्या निर्णयाचं पाऊल उचललं गेलं तर काय किंमत मोजावी लागू शकते? नाही प्रसादजी, डॉक्टर साहेब ज्या पद्धतीनं, म्हणजे खरं म्हणजे डॉक्टर साहेबांसारखा या आरोग्य क्षेत्रातला तज्ञ माणूस खरं म्हणजे सरकारमध्ये आज नाही आहे, त्याचं दुःख आहे खरं म्हणजे. पण बाहेरून काय असेना डॉक्टर दीपक सावंत खरं म्हणजे सरकारला सल्ला देण्याचं काम करतायत आणि तरीही मला असं वाटतं की त्यांचा सल्ला सुद्धा कोणी ऐकत नाहीये. कारण परिस्थिती अशी आहे, तुम्हाला मी सांगतो की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रचंड म्हणजे ज्या प्रमाणामध्ये, ज्या गतीनं कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे, देशातल्या 80% रुग्ण आज महाराष्ट्रात आहेत. मला असं वाटतं की हे आपलं या सरकारचं फेल्युअर आहे. कुठल्याही पद्धतीचं नियोजन आपण फक्त कागदावरती सांगतो आहेत की फार अशा पद्धतीचं नियोजन केलंय, इतके कोविड सेंटर केलेत, पण आज परिस्थिती आहे, मी आज लातूरमध्ये आहे, लातूरमध्ये त्या रुग्णांना घेऊन गेलं जातं, तिथं नुसतं टाकलं जातं, त्याला ऑक्सिजन कमी आहे, त्याला पाहायला तपासायला कोणी नसतं, त्याला सकाळला कोणी चहा देत नाही, कोणी नाश्ता देत नाही, कोणी जेवण देत नाही. इतक्या पद्धतीची खरं म्हणजे दुरावस्था त्या रुग्णांची आज परिस्थिती अशी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा खरं म्हणजे हे सरकारचं फेल्युअर आहे. सरकार या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये रुग्णांच्या वरती किंवा कोरोनावरती प्रतिबंध करण्यासाठी खरं म्हणजे काम करायला पाहिजे, ज्या पद्धतीने करायला पाहिजे, सरकार म्हणून करायला पाहिजे आणि एकजुटीने काम करायला पाहिजे, असं या सरकारमध्ये दिसत नाही. मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं, खरं म्हणजे असं वाटलं होतं की 15 दिवसापूर्वीची जर आपण जर मुख्यमंत्र्यांची जर विधानं जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लावून म्हणजे ते आता जाहीर कधी करतील, आता करतील की तासा 2 तासांनी करतील, अशी परिस्थिती निर्माण होती. पण त्यांच्या याच संदर्भात गणेश हाके आपल्या पक्षाचे खासदार म्हणतात, नारायण राणे म्हणतात, जनतेला धमकावू नका, जनतेच्या हातातोंडाचा प्रश्न कसा सुटेल याचं उत्तर आधी शोधा. आणि हे केवळ नारायण राणेंनी नाही सांगितलेलं. दीपक सावंत, आपल्याला कदाचित माहित असेल, काँग्रेसमधून सुद्धा टाळेबंदीच्या विरोधातला सूर येतोय. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत आधी लोकांच्या खात्यात पैसे घाला मग टाळेबंदी करा. दीपक सावंतजी.
हो, पृथ्वीराज चव्हाण साहेब असं म्हणाले, ही गोष्ट मी मानतो. आणि लोकांच्या खात्यात पैसे टाका आणि नंतर टाळेबंदी लावा, याचाच अर्थ असा आहे की लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करा. आता हे राज्य शासनाला शक्य आहे की नाही आहे हे मी सांगू शकणार नाही, पण निश्चितपणे आपल्याला जर लोकांचा जीव वाचवायचा असेल तर अशा प्रकारची काही कडक पावलं, कडक निर्बंध किंवा तुम्ही म्हणा की पार्शल लॉकडाऊन म्हणा, हे करणं आवश्यक आहे. हे आपण सर्वजण विसरतोय. दीपक सावंतजी, आपण असं म्हणता आहात ना, आपण असं म्हणतात की कडक निर्बंध पाहिजेत. एकदा सांगून टाका हे कडक निर्बंध काय असतील. पुण्यामधलं आपण ताजं उदाहरण डोळ्यासमोर घेऊ. पुण्यामध्ये संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता यात विषय काय जन्माला येतो, या 12 तासाच्या संचारबंदीनं हातात काही पडणार आहे का? संसर्ग दिवसा होणार नाही का? दिवसा झालेल्या संसर्गाच्या संदर्भात लोकांनी मदतीच्यासाठी धावाधाव करायची आहे तर संचारबंदीच्या काळात त्यांना कशी मदत मिळणार आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी. नाही, बघा, संचारबंदीच्या काळामध्ये मेडिकल फॅसिलिटी ह्या चालू असतात, त्यामुळे त्याला संचारबंदीचा काही अडथळा येणार नाहीये. पण जे काही रेस्टॉरंटमध्ये, जे काही बारमध्ये, जे काही आणखीन कुठे फिरायला जातात लोक, मॉलमध्ये असतात, अशा लोकांवरती निश्चितपणे निर्बंध येतील. दुकानं बंद होतील, त्यामुळे लोकांची मुवमेंट कमी होईल. दुकानं बंद झाल्यानंतर लोक आपापल्या घरी जातील आणि त्यामुळे एकमेकांचा संसर्ग त्या काळातला तरी कमी होईल, हे आपण का विसरता. आणि तेवढा जरी संसर्ग कमी 8 दिवस जरी आपण करून बघितलं तरी मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्या समोर एक आकडा येईल की रुग्ण कमी होतात की नाहीये. हे बघा, सर्व जगभर लोकांनी लॉकडाऊन लावलं. लॉकडाऊन पर्यटनाच्या नावाखाली त्यांनी सुरू केलं, पुन्हा त्यांनी लॉकडाऊन लावावं लागलं. हे स्पेनमध्ये झालंय, हे बाकीच्या मोठ्या मोठ्या ब्रिटनमध्ये झालेलं आहे, सगळ्या देशामध्ये असं झालेलं आहे. मला असं वाटतंय की काही दिवस अशा प्रकारे पार्शल लॉकडाऊन करून एकदा बघायला पाहिजे की किती आपल्याला संसर्ग कमी होतो. डॉक्टर अन्नदाते याच्यावर एकदा डॉक्टर अन्नदाते निरीक्षण देतील की आता पार्शल लॉकडाऊन, निम्मी टाळेबंदी करायलाच हवी, या मताचे डॉक्टर दीपक सावंत आहेत. ते महाराष्ट्राच्या कोरोना प्रतिबंधात्मक धडक कृती दलाचे सदस्य आहेत आणि त्या धडक कृती दलाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी राज्य सरकारला हाच सल्ला दिलाय. बरं, तो सल्ला आज नाही दिलाय, तो सल्ला देऊन सुद्धा 1-2 आठवडे झालेले आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते. प्रसादजी, मी गेली 20-25 दिवस माझे लॉकडाऊन व्हावं की नाही याविषयी लेख लिहिण्यासाठी भारतभर, देशभर, जगभरातल्या सार्वजनिक आरोग्य तज्ञ, पब्लिक हेल्थ एक्सपर्टशी बोलतोय. म्हणून माझं मत हे माझं एकट्याचं मत नाहीये, हे प्रातिनिधिक सगळ्या वैज्ञानिकांचं मत आहे असं तुम्ही मानू शकता. पहिली गोष्ट, पब्लिक हेल्थ बिहेवियर, आपण जेव्हा एखादं ऍक्शन प्लॅन करतो त्याच्या काही प्रायोरिटीज असतात आणि ऍक्सेप्टन्स असतो. दीपकजींना माहिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, हा मुद्दा कदाचित राजकीय वाटू शकेल पण तो वैज्ञानिक आहे. 1 आठवड्यापूर्वी प्रसादजी, माननीय मुख्यमंत्री उद्धवजींनी एक फेसबुक लाईव्ह करून सांगितलं, तुम्हाला आठवत असेल की कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावं लागेल. नेमकं त्याच क्षणाला एक दुसरं फेसबुक लाईव्ह सुरू होतं, फेसबुकवर जे आजही उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर किमान 1000 ते 1500 लोकांना घेऊन दहिसर मध्ये सायकल ट्रॅकचं आणि त्या जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन करत होत्या. एक तुम्ही मला सांगा, तुम्ही लॉकडाऊनची भाषा करणार आणि सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे वरच्या फळीतल्या नेत्यांनी अशी उदाहरणं घालून दिल्यावर, परत एकदा सांगतो दीपकजी, तुमच्या शिवसेनेच्या पक्षाचे आमदार जिल्हा बँकेला निवडून आले, त्याच दिवशी उद्धवजींचं एकीकडे फेसबुक लाईव्ह सुरू असताना जिल्हा बँकेला निवडून आले म्हणून 3 शिवसेनेच्या मराठवाड्यातल्या आमदारांनी एक छोटी मिरवणूक काढली ज्याच्यात किमान 300 लोक होते. अहो, तुम्ही असे वैज्ञानिक सुचितेचे उदाहरणं जर लोकांसमोर जर घालत असाल तर मला एक गोष्ट सांगता, एक सार्वजनिक तज्ञ म्हणून मी तुम्हाला विचारतो की कुठल्या नैतिकतेने तुम्ही लॉकडाऊनची भाषा करताय? नंबर 1. दुसरी गोष्ट, एक मिनिट डॉक्टर अन्नदाते, हा अत्यंत गंभीर विषय आहे. हा यासाठी गंभीर विषय आहे कारण आपल्या सगळ्यांना बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे उक्तीतलं वचन ठाऊक असेल. अडचण काय होतीये ना, टाळेबंदीचा पुरस्कार करणाऱ्यांना, टाळेबंदी हवी आहे असं सांगणाऱ्यांना आपण स्वतः काय वागतोय त्याचं भानच उरलेलं नाही की काय, असा प्रश्न पडावा. गणेश हाके, आपलं निरीक्षण काय आहे? नाही, खरंय प्रसादजी, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं संकट असताना तुम्हाला सांगू, सत्तारूढ पक्षाच्या शिवसेनेच्या लोकांनी ज्या पद्धतीचे वारणामध्ये मेळावे घेतले, 2-2 हजार लोकांचे मेळावे घेतले. मला सांगा, या कोरोनाच्या काळामध्ये
मला अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं म्हणजे तिथं 2,000 लोक तुम्ही एकत्र करता. मला सांगा, ज्या वर्षावरती साहेब राहतात त्यांच्या घरामध्ये 2 लोक कोरोनाग्रस्त आहेत, तिथं मला सांगत आपण सगळीकडे आपण नियम सांगतो की जिथं ज्या एखाद्या बिल्डिंग मध्ये एखाद्या सोसायटीमध्ये जर कोरोना रुग्ण आढळला तर त्याच्या बाहेर पाठी लावायची असते किंवा प्रोहिबिटेड क्षेत्र म्हणून आपण घोषित करायचं असतं. असं मला सांगा की वर्षावरती म्हणजे 2 मुख्यमंत्र्यांच्या घरी 2 कोरोना म्हणजे रुग्ण असताना मला सांगा बाहेरच्या लोकांना ये जा सुरू आहे. आमिर खानला बोलवलं, आमिर खानला तो बोलबडा ती आपलं खरं म्हणजे भेटीसाठी बोलवलं, ती कोरोनाची भेट देऊन त्यांना परत पाठवलं. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की त्या आता खरं म्हणजे ज्या पद्धतीचं नियंत्रण फक्त लॉकडाऊन केल्यानंतर सुद्धा मला सांगतो आज ज्या पद्धतीची एक काळजी घ्यायला पाहिजेत सरकार म्हणून, ज्या पद्धतीच्या काही व्यवस्था लावायला पाहिजेत त्या लागल्या जात नाहीत. आणि केवळ कायदा करून किंवा लॉकडाऊन करून मला असं वाटतं की नाही हा प्रश्न सुटणार. आणि पहिल्यांदा जे सत्ताधारी आहे या तिन्ही लोकांनी एकदा बसून ठरवलं पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने या कोरोनाच्या वरती नियंत्रण आणलं पाहिजे, काय व्यवस्था केल्या पाहिजेत. डॉक्टर म्हणतात तसं पार्शली लॉकडाऊन करायचं आहे तर पार्शल, पण मला सांगता की मुख्यमंत्र्यांची इच्छा लॉकडाऊन करावं अशी असं असेल तर मला सांगतो ते नवाब मलिक सांगतात की लॉकडाऊन केलं जाणार नाहीये. दुसरं आपला उपमुख्यमंत्री सांगतायत की वेगळं, तिथे आपण फक्त 6 रात्री ते सकाळी 6 पर्यंत करू. म्हणजे वेगवेगळ्या गणेश आखेजी एक मिनिट, या विसंवादामुळे जनतेमध्ये संभ्रम आहे हा कुठेही लपलेला नाही. टाळेबंदीची किल्ली कोणाकडे आहे नक्की हा प्रश्न आपण त्यामुळेच उपस्थित करतोय. उल्का महाजन आपल्या सोबत आहेत. मी डॉक्टर अन्नदातेंना संधी देईनच. तत्पूर्वी दीपक सावंत यांना हेच सांगायचंय की या सगळ्या प्रश्नावर आपल्यालाच उत्तर द्यायचं आहे. आधी एकदा उल्का महाजन यांच्याकडून ऐकून घेऊ. उल्काजी, सर्वसामान्य माणसाला जेव्हा असं वाटायला लागतं की अरे बापरे पुन्हा टाळेबंदी होऊ शकते आणि तो राजकारण्यांचं वर्तन पाहतो तेव्हा त्याच्या मनात काय प्रश्न जन्माला येत असतील? उल्काजी, आपला आवाज पोहोचत नाहीये. एकदा मी विनंती करतो उल्काजी, आपण परत आपली भूमिका मांडा. आपला आवाज पोहोचत नाहीये. तुमच्याकडून माईक कदाचित म्यूट झालाय असं वाटतंय. अगदी उल्काजी बोला आणि कृपया मध्ये. मला असं वाटतं की हा प्रश्न आता ही अतिशय भूतपूर्व अशी आपत्ती आहे आणि हा प्रश्न अजिबात राजकीय नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात असं येतं की याच्यातलं राजकारण बाबांनो आता बाजूला ठेवा. या आपत्तीमध्ये राजकीय संधी शोधू नका. सर्वांनी मिळून याच्यावर उत्तर शोधायचं आहे आणि ते उत्तर जर शोधायचं असेल तर आधी आरोग्य व्यवस्था मजबूत करा. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग अत्यंत सक्तीचं करायला हवं. हेल्पलाईनचं जाळं मजबूत करायला हवं. जिथे जिथे गर्दी होतीये ते भाजी बाजार असेल, दूध औषधं मिळण्याची ठिकाणं असतील, सार्वजनिक वाहतूक असेल, या सर्व ठिकाणी ते विकेंद्रित कसं करता येईल. म्हणजे शहरांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये देखील या कॉर्पोरेशन किंवा नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा हे आपापल्या ठिकाणी नियोजन करू शकतात आणि त्याचं थोडं डिसेंट्रलाइज नियोजन होण्याची आवश्यकता आहे की गर्दीच्या जागा जिथे आहेत त्या अधिक डिसेंट्रलाइज कशा करता येतील. हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये संख्येची मर्यादा कशी आणता येईल. मॉल्समध्ये टेस्टिंग किंवा होलसेल बाजार जिथे असेल तिथे कठोर निर्बंध घालावे लागतील. सेलिब्रेशन्स जरा पुढेच ढकलली पाहिजेत, सर्व प्रकारची सेलिब्रेशन्स, आणि ते सर्वसामान्य जनतेला त्याचं आवाहन केलं पाहिजे की लग्न, पार्टी, वाढदिवस, राजकीय पक्षांच्या मोठ्या बैठका आणि संमेलनं हे सगळंच आता पुढे ढकलण्याची गरज आहे. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला साकल्याने आणि थोडं संयमाने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. सामान्य जनतेला तेव्हाच विश्वास वाटेल जेव्हा सर्वपक्षीय राजकीय नेते आपली भांडणं बाजूला टाकून या परिस्थितीचं नियोजन करायला खुल्या दिलाने पुढे येतील. याच्यावर एक पटकन दीपक सावंत यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे. उल्काताई, आपल्याला त्यासाठी थांबवतोय. दीपक सावंत आपण बोलणार आहात. मी परत एकदा त्या मगाच्या चुक्तीचा उल्लेख करतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुम्ही जे बोलता ते तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. तुम्ही एका बाजूला जनतेला सांगता, प्रशासनाला सांगता प्रसंगी टाळेबंदीसाठी तयार राहा, कठोर निर्बंधांसाठी तयार राहा, आणि भूमिपूजन करायची वेळ आली की ही गर्दी असते, तिथे एकमेकांना खेटून लोक उभे असतात. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही जे बोलणार आहात त्यातलं वजन कमी होतं. याची जाणीव प्रशासकीय प्रमुखांना आहे का? सावंत साहेब, आपलं म्हणणं ऐकायचं आहे.
दीपक सावंतजी बोला आपण, माझा प्रश्न पोहोचला असेल आपल्यापर्यंत. हॅलो हॅलो, येतोय आवाज? जी बिलकुल येतोय, बोला. हा पुन्हा एकदा विचार. मी आपल्याला हेच विचारलं की जिथे गर्दी करायची गरज नाही, गर्दी टाळली पाहिजे असे आग्रह केले जात आहेत, तिथेच गर्दी होताना दिसतीये. नुकतंच झालेलं ठाकरे स्मारकाचं भूमिपूजन एक उत्तम उदाहरण आहे त्याचं. काही तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर दीपक सावंत यांच्यापर्यंत हा आवाज गर्दी टाळली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, ह्या सगळ्या. बर सावंत साहेब बोला आपण, आपल्यापर्यंत विषय पोहोचला असेल तर आपण आपली भूमिका मांडा. आपला आवाज येतोय. मला आवाज पोहोचला आपल्यापर्यंत? अगदी अगदी. नाही कदाचित अगदी काही तांत्रिक कारण आहेत. आपण परत एकदा आपल्याशी संपर्क प्रस्थापित करू. अमोल अन्नदातेंचं यावरचं एक निरीक्षण ऐकूया. प्रसादजी, मी आता म्हणजे त्या पुढच्या मुद्द्याकडे येतो. एक लक्षात घ्या की आताच्या लॉकडाऊन ही एक तयारी म्हणून आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये आपणही सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं होतं, पण 1 वर्ष आता उलटून गेलेलं आहे. आजच्या घडीला ज्या 2 महत्वाच्या बाबी आहेत, उपचारांसाठी 3 म्हणेल मी, उपचारांसाठी डॉक्टरांची उपलब्धता, बेड्सची उपलब्धता, आणि तिसरं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे राज्यातून संपून गेलेलं आहे. जवळपास आता टार्गेट दिलेलं आहे 20चं, ते माझ्या मताप्रमाणे 40 टार्गेट असायला पाहिजे. काल 45,000 केसेस सापडल्या. पुढचा मुद्दा, आजच्या घडीला प्रसादजी राज्यामध्ये केवळ 60,349 ऑक्सिजनचे बेड आहेत आणि बेड्सची इतका तुटवडा आहे. तर लॉकडाऊनच्या ऐवजी आपण याला का नाही प्रायोरिटी देत? मी तुम्हाला 30 सेकंदात नागपूरची आकडेवारी सांगतो. नागपूरमध्ये आजच्या घडीला 19,956 साधे बेड, 4,250 ऑक्सिजनचे बेड आणि 180 आयसीयूचे बेड आत्ताच्या घडीला गरजेचे आहेत. हे आपण का नाही उभारू शकत? ठाण्यामध्ये जर तुम्ही म्हणाल तर 5,370 साधे बेड, 1,180 ऑक्सिजनचे बेड आणि 150 व्हेंटिलेटर्सची गरज आहे. आज आरोग्य खात्याने 899 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांची ऍडव्हर्टाईज काढलेली आहे. अहो 1 वर्ष झालं ना, आत्ता काय ऍडव्हर्टाईज काढताय तुम्ही? या जागा कधी लॉकडाऊनच्या आधी हे प्रश्न, जर लॉकडाऊन हे पॉज बटन आहे, पॉज बटन जर दाबून धरलं तर ती गोष्ट निकामी होऊन जाईल, ते मशीनच निकामी होईल. हे आपल्याला का? टाळेबंदीच्या मुद्द्यावर आपण असं म्हणता आहात अमोल अन्नदाते की आपल्या माध्यमातून आता असं मांडलं गेलं की टाळेबंदी हे पॉज बटन होतं. मग तुम्हाला असं सुचवायचंय का की पहिली टाळेबंदी ही पॉज बटन होती आणि त्या काळामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्याला आरोग्य व्यवस्था उभारण्यावर भर द्यायचा होता, दुसऱ्या टाळेबंदीचा मात्र निर्णय अयोग्य ठरू शकतो? नक्कीच मी याच मताचा आहे. आणि एक इंग्लिश म्हण आहे की वेन यू आर सेइंग येस टू लेस इम्पॉर्टंट थिंग, यू आर सेइंग नो टू मोर इम्पॉर्टंट थिंग्स. मी जे पहिले 3 मुद्दे सांगितले की डॉक्टरांची उपलब्धता, टेस्टिंग, ट्रेसिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे पूर्ण संपलेलं आहे आज, आणि बेड्सची उपलब्धता जी मी आकडेवारी सांगितली ती भरल्यानंतर जर परिस्थिती असेल तर आपण कदाचित टाळेबंदीचा उपाय करू. आणि मी सांगितल्याप्रमाणे पब्लिक हेल्थमध्ये आता उपचार करत असताना त्या उपचाराने जर तो माणूस मरणार असेल तर तो उपचार आपण करत नाही, रिस्क बेनिफिट बघावा लागतो. आज मी ग्रामीण भागात सांगतो, लोकांच्या खिशामध्ये पैसेच नाही. काल लॅन्सेटमध्ये एक रिपोर्ट पब्लिश झालाय प्रसादजी की टाळेबंदीच्या काळामध्ये भारत आणि मेक्सिको या 2 देशांचा त्यांनी अभ्यास केला. टाळेबंदीच्या काळामध्ये गर्भवती महिलांचे मरण्याचं प्रमाण हे 10 पट वाढलेलं आहे मागच्या टाळेबंदीतच. तर या टाळेबंदीत काय होईल? आता तर लोक पूर्ण खचलेले आहेत, 1 वर्ष प्रहार झालेला आहे. अशा वेळेला टाळेबंदीमुळे किती लोक मरतील, ठीक आहे, कोरोनामुळे आपण किती लोकांना वाचवू शकतो? हा मुद्दा आपण वारंवार चर्चेत ऐकतो. कोरोनामुळे मरायचं का भुकेनं मरायचं, याच संदर्भातलं उत्तर घेऊयात. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. डॉक्टर दीपक सावंत, माझा आवाज आता आपल्यापर्यंत पोहोचतोय का? मगाशी आपण बऱ्याचदा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अजूनही काही तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर दीपक सावंत जोडले गेलेले नाहीयेत. उल्का महाजन यांच्याकडून एक अनुभव ऐकूयात. उल्काताई, आत्ताच्या घडीला कोरोनानं मरायचं की टाळेबंदीनं मरायचं हा प्रश्न आजही कायम आहे का आता गेल्या टाळेबंदीच्या मुळे परिस्थिती थोडीशी सुधारली आहे? नाही, गेल्या टाळेबंदीतून अजूनही लोक सावरलेले नाहीत आणि त्या टाळेबंदीमध्ये सुद्धा भुकेचा प्रश्न हा जास्त तीव्र होता. आणि आपल्याकडे अजून त्याची आकडेवारी उपलब्ध नाही की करोनामुळे जितके मृत्यू झाले त्या तुलनेमध्ये म्हणजे रस्त्यावर आलेल्या मजुरांचे झालेले अपघाती मृत्यू, भुकेमुळे झालेले मृत्यू
किंवा काहीच त्यांना औषधं न पोचल्यामुळे किंवा करोना व्यतिरिक्त अन्य आजारांमध्ये मदत न मिळाल्यामुळे झालेले मृत्यू, या सगळ्याची आकडेवारी उपलब्ध नाही, पण ही मोठ्या प्रमाणात आहे. आणि आज आता यावर्षी जे स्थलांतरित मजूर आहेत त्या स्थलांतराचं प्रमाण खूप वाढलंय, कारण गेल्या वर्षभरात हाताला काम नसल्यामुळे माणसं स्थलांतरित झालेली आहेत. आणि त्यामुळे आता जर टाळेबंदी झाली तर सगळ्यांचीच पूर्ण जी अवस्था आहे दयनीय होणार आहे आणि म्हणजे कंबरडं मोडल्यासारखीच परिस्थिती होणार आहे. अगदी आपण हा जो धोका व्यक्त करताय, हा धोका राज्य सरकारमधल्या लोकांना कळतोय का नाही कळतोय यावरही विचार करायला लागेल. दीपक सावंतांपर्यंत आपल्याला पोहोचायचंच आहे, आपल्याला त्यांना काही प्रश्न आणखीन विचारायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा असल्यानं आता एक लक्षवेधीत छोटीशी विश्रांती घेतोय आणि लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके आहेत, आरोग्य विश्लेषक या नात्यानं डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करून आपण सुरुवात करतो. तो विषय आहे गेल्या भागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नमूद केला गेला की लोक आताच्या टाळेबंदीनं उपासमारीनं मरतील. प्रश्न असा उपस्थित होतो, मग आपण गेल्या टाळेबंदीतून शिकलो काय? गेल्या टाळेबंदीच्या नंतर आज सुद्धा टाळेबंदी करायची वेळ आली असेल आणि त्यात सुद्धा जर समजा आरोग्य विषयक, भूक विषयक आणि सामाजिक सुरक्षितता विषयक प्रश्न तसेच्या तसे असतील तर आपण काय केलं? गणेश हाके, केंद्र म्हणून आपण काय केलं? केंद्राची काय जबाबदारी होती? केंद्राची जबाबदारी जी होती ती केंद्र अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडते. कशी पार पाडते? काय काय केलं? 1 2 3 4 म्हणून सांगा आम्हाला. नाही, तुम्हाला तेच सांगतो की ज्या प्रमाणामध्ये जेवढ्या महाराष्ट्रात लागेल तेवढी लस पुरवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे, पण ते पर डे ज्या पद्धतीनं लस यांनी म्हणजे खरं म्हणजे लोक द्यायला पाहिजे रुग्णांना, त्या पद्धतीची व्यवस्था यांच्याकडे नाही. आज अनेक कोविड सेंटर्स असे आहेत की तिथं कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था नाही. तुम्हाला मी सांगितलं ना, मी स्वतः इथं अनुभवतोय, लातूरमध्ये या अनेक कोविड सेंटरला भेट दिलेली आहे. त्यांच्याकडे पाहायला कोणी माणूस नाही, त्यांच्याकडे व्यवस्था नाही त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची. आणि मग अशा वेळेला ऑक्सिजनची व्यवस्था नाही. आणि त्यामुळे अशामुळे जे मृत्यूचं प्रमाण आहे रुग्णांचं, खरं म्हणजे पहिल्या आपल्या टप्प्यामधल्या या कोविडच्या काळामध्ये 2-3 म्हणजे रुग्ण म्हणजे 100मध्ये मरायचे. आजची परिस्थिती आज 15-16 पर्यंत आकडा गेलेला आहे. 100मध्ये 16 लोक आपले रुग्ण म्हणजे मृत्यू पावतायत. ही भीषण अवस्था आहे. कारण हे सगळं जे अपयश आहे, कारण जे रुग्ण म्हणून तुम्ही त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता, कोविड सेंटरमध्ये येता, तिथं ती जी काळजी घ्यायला पाहिजे, त्याला जी औषध पाणी द्यायला पाहिजे किंवा त्यांना ऑक्सिजन सारख्या जो गोष्टी आहेत त्यांना जी द्यायला पाहिजे. आपण लसीकरणाच्या बाबतीत बोलताय ना, आपण लसीकरणाबाबतीत बोलताय. मुद्दा भुकेचा आहे. मुद्दा भुकेचा 1-1.5 वर्षानंतरही संपलेला नाहीये. येतो मी त्याच्यावरती प्रसादजी. म्हणूनच म्हटलं की लॉकडाऊन हा या कोविडच्या याच्यावरती पर्याय नाही. लॉकडाऊन पार्शली सुद्धा म्हणजे निर्बंध घातले पाहिजेत आणि निर्बंध ते काटेकोरपणे कशा पद्धतीने पाळले जातील याच्यासाठी सरकार म्हणून सरकारनं ती जबाबदारी आहे सरकारची. ही जी काही नियम नियमावली केली जाईल, काही निर्बंध घातले जातील ते काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही. पण यांचं या सरकारचं या गोष्टीकडे लक्ष नाही आहे. या सरकारचं लक्ष ज्या ज्या गोष्टीमध्ये हे अडकले जात आहेत, आता त्याच्यातून आपण बाहेर कसे सुटू, त्यात या वंचित आहेत, त्यांना लोक मरतायत त्याची चिंता नाही आहे. आम्ही हा सापडलेल्या संकटातून, आमच्यावर आलेल्या अरेस्टातून आम्ही कसे सही सलामत सुटू, याच्यामध्ये सगळेच काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील आणि शिवसेनेचे नेते असतील, हे त्याच्यामध्ये सध्या चिंतातुर आहेत, व्यस्त आहेत. आणि म्हणून मला सांगतो की या अत्यंत म्हणजे जिथं महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती आहे या कोरोनाची, तर याच्याकडे पाहायला यांना सरकारला लक्ष नाही आहे. आणि मुख्यमंत्री ज्या पद्धतीने गोष्टी करतात, तुम्ही म्हणलात ना बोले तसा चाले, हे वर्ण संजय राऊत नेहमी त्यांच्याबद्दल सांगतात की आमचे एकवचनी काय शब्द दिलेला पाळणारे मुख्यमंत्री आहेत वगैरे वगैरे वगैरे. रोज नुसते बोलतायत, कारण काहीच नाही येत नुसतं. दुर्दैव असं आहे की मला विचारायचं त्याचं कोणी ऐकत नाही. तुम्ही फार चांगला विषय घेतलेला आहात की या लोक टाळेबंदीच्या चाव्या कुणाकडे धाव, टाळेबंदीच्या नाही सरकारच्या चाव्या कुणाकडे असा प्रश्न आहे. बरं, एकच मिनिट थांबा. गणेश हाके या निमित्तानं एकदा नारायण राणेंचं ताजं वक्तव्य काय आहे तेही ऐका. टाळेबंदीला विरोध करत असताना त्यांनी जनसामान्यांना होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने एक वक्तव्य केलंय, जे प्रशासकीय दृष्ट्या राज्य सरकारची पकड किती आहे
याबाबत आपलं मत मांडतं. लोकांच्या गरिबांच्या मुख्यतः फेरीवाले आहेत, वेटर आहेत, स्टीवर्ड आहेत, रस्त्यावर स्टॉल धारक आहेत, बेकार झालेले कामगार आहेत, यांचं घर चालणार कशी चिंता नाही माणसाला. आणि धमक्या देतो बघा तुम्ही नाही, अरे कोणाला देतो, घराच्या बाहेर आधी पड ना, मग धमक्या दे. घराच्या बाहेर पड ना. लॉकडाऊन मध्ये शिस्त पाळली नाही तर आम्ही हे करतो. काय करणार, जबरदस्ती आतमध्ये करणार, एका लागा दोन सगळेच आम्ही रस्त्यावर आलो तर मग काय होईल तुझं. मातोश्री तर जागेवर राहील का, नेहमी हालते ती, म्हणजे भिंत हालते. ज्या वेदनेतून आणि ज्या भावनेतून ही वक्तव्य केली गेली त्याच संदर्भात कदाचित त्या प्रकारची भाषा ही कोणाला पसंत पडणार नसेल, मात्र ही जनतेची भावना आहे असा दावा नारायण राणेंनी केलाय. आपण आपल्या या अनुषंगानं चर्चेत परत येतोय. डॉक्टर दीपक सावंत यांना विचारतोय. दीपक सावंत, एक भीती नारायण राणेंनी व्यक्त केली आणि ती आहे आता टाळेबंदी झाली तर जनता रस्त्यावर येईल. मला मी सर्वांना असं विचारू इच्छितो, गणेश हाके साहेबांनी पण त्यांचं मत मांडलं, बाकीच्या लोकांनी आपलं मत मांडलं, मग हा कोरोनाचा प्रसार आपण कसा रोखणार आहोत, याच्या मागे विरोधी पक्षाकडे कोणत्या प्रकारची नियमावली आहे का, केंद्र सरकार कोणत्या प्रकारची नियमावली घालून देणार आहे का, या बाबतीमध्ये आपल्याला कुणीच काही बोलत नाहीये. फक्त आपण असं म्हणतोय की हे करू नका, ते करू नका, हे रस्त्यावरती ते रस्त्यावर. मान्य आहे, प्रत्येकाला पोट आहे, प्रत्येक जण आपल्या पोटासाठी काम करतोय, प्रत्येकाला उद्याची चिंता आहे. आणि गेल्या लॉकडाऊन मध्ये जे काही झालं ते सगळ्यांनी भोगलेलं आहे, अगदी गरिबापासून मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांनी भोगलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाची चिंता तीच आहे. पण त्यासाठी आपण नियम पाळायला नको का? आपण नको असताना आपण बाहेर फिरतो, आपण नको असताना आपण मॉलमध्ये जातो, आपण नको असताना आपण मास्क वापरत नाहीये, मास्क वापरला तर तो नाकाच्या खाली असतो, हनुवटीवरती असतो, आपण सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही, सॅनिटाईज होत नाही, हात धुत नाही. मग कोरोनाचा प्रसार कसा रोखणार, हा माझा प्रश्न आहे आपल्याला. प्रसादजी, आपल्याकडे काही जादूची कांडी नाहीये, अगदी कुठल्याही प्रकारचं काही. दीपक सावंतजी, आपण हा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. या मुद्द्याची चर्चा आपल्याला या चर्चेत घ्यायचीच आहे, म्हणजे हा मुद्दा या चर्चेत येणारच आहे. आपल्याला त्या निमित्तानं आधी उल्का महाजन यांना बोलतं करायचं आहे. उल्काताई, आता आपण सांगा, सरकारला ज्या वेळेला प्रश्न विचारले गेले की टाळेबंदी करू नका, तर सरकारचा उलटा प्रश्न असतो की मग करायचं काय ते सांगा, कारण तुम्ही तर नियम पाळत नाही. आज परिस्थिती काय आहे? लोक नियम न पाळता अनेक ठिकाणी अत्यंत स्वच्छंदपणे आणि अनिर्बंध पद्धतीनं फिरतायत. नाही, तिथे काटेकोर नियम पाळायला लावलंच पाहिजे. आणि यात जे आपल्याला बाहेर दिसतायत लोक, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पण जे उगीच मजा करायला किंवा ज्यांना जाणं टाळता येणार आहे ते न टाळता गर्दीच्या ठिकाणी मॉल्समध्ये किंवा मजा करायला बाहेर पडतात, हा एक लिमिटेड वर्ग आहे. मोठ्या प्रमाणात जे बाहेर जात आहेत त्यांचं जगण्यासाठी बाहेर जात आहेत, त्यांना काम करणंच आवश्यक आहे, नाहीतर त्यांना काहीच मिळणार. पण या सगळ्यांसाठी बाहेर जाणाऱ्यांना जे अतिशय आवश्यक आहे ज्यांना, त्यांच्यावर मास्क हा अतिशय काटेकोरपणे ते निर्बंध ठेवलेच पाहिजेत. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, बस स्टँड, सगळी सार्वजनिक ठिकाणं जी आहेत तिथे मास्क नाकाच्या खाली आलेला असेल तर त्यांना आधी सांगणं आणि फाईनची व्यवस्था असायला पाहिजे. पण ती दंडात्मक व्यवस्था करण्याच्या आधी या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि इतरांच्या आरोग्यासाठी पाळण्याचे निर्बंध आहेत, याच्यातलं गांभीर्य जाणवून देण्यासाठी ते सक्तीचं करण्याची आवश्यकता आहे. हा मुद्दा नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यातलं विकेंद्रीकरण हे फार आवश्यक आहे, की तुम्ही जितकं याचे निर्णय केंद्रीकृत करत जाल तितकी परिस्थिती हाताळणं कठीण होत आहे. नाही, उल्काजी एकच मिनिट थांबा. मी इथे हस्तक्षेप करतो. राज्य सरकारनं कुठलाही निर्णय स्वतःकडे ठेवला नाही. त्यांनी प्रत्येक निर्णय जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचवलेले आहेत आणि घोळ नेमका तिथंच सुरू झालाय. एक ताजं उदाहरण आपल्याला औरंगाबादचं देता येईल. औरंगाबादला टाळेबंदी घोषित होते आणि तिथल्या मुसलमान खासदाराच्या कडून डोळे वटारल्यानंतर टाळेबंदी रद्द केली जाते. ह्याचे काय संदेश जात आहेत राज्यामध्ये?
प्रत्येक जिल्हाधिकारी इतक्या विनोदी पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये टाळेबंदी आपापल्या क्षेत्रात लागू करतोय की टाळेबंदीचे अतिशय नवे नवे प्रकार अनुभवायला येत आहेत. तुम्ही मुंबईहून कोल्हापूरला जायला निघा, साताऱ्यात भलतेच नियम असतात, कोल्हापूरमध्ये गेला वेगळेच नियम असतात. अशा प्रकारे विकेंद्रीकरणाचे सुद्धा दुष्परिणाम समोर येतात. अमोल अन्नदातेंना एकदा पटकन विचारूयात. अमोलजी, या विकेंद्रीकरणामुळे सुद्धा परिस्थिती अधिक किचकट, गुंतागुंतीची आणि अधिक धोकादायक आरोग्याविषयी बनतीये का? विकेंद्रीकरणाचे दुष्परिणाम असे झालेले की काय आहे की जिल्हाधिकाऱ्यांना पावर्स देणं हे काही वेळेला म्हणजे त्या क्षणाला योग्य होतं, पण यांच्यासाठी कुठलंही मेडिकल किंवा वैज्ञानिक कन्सल्टेशन न घेता धडाधड हे निर्णय होत आहेत. त्याला कुठलाही बेस नाहीये. आणि याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की माझ्या हॉस्पिटलमध्ये लसीकरण, खाजगी लसीकरण केंद्र आहे. आमच्याकडे आणि मला दीपकजींना सांगायचं की आपल्याकडे जादूची काडी आहे, ती जादूची काडी आहे आणि तुमच्यासारखा जादूचा माणूसही आहे दीपकजी. मी पटकन सांगतो 30 सेकंदात ती जादूची काडी. ती काय दीपकजी, माझ्या तालुक्यामध्ये शनिवार रविवार लॉकडाऊन लावला होता. शनिवार रविवार लॉकडाऊन तर अत्यंत युजलेस आहे. हे राष्ट्रीय जर्नल्स मध्ये पब्लिश झालंय हो. पिअर रिव्ह्यूड जर्नल लॅन्सेट मध्ये सांगितलंय, सगळीकडे सांगितलंय शनिवार रविवारचा काही उपयोग नाही. शनिवार रविवार माझ्याकडचं लसीकरण जे एरवी मी 100 कंप्लीट करायचो, माझ्या स्टाफला सांगायचो की 100 आज लसीकरण झालं नाही तर तुमचे पगार मिळणार नाही. तर माझं शनिवार रविवारच्या संख्या किती होती माहितीये प्रसादजी? 5 लसीकरण व्हायचं, 3 लसीकरण व्हायचं, 2 व्हायचं. अमोलजी, आपण 100 ची संख्या 5 वर आणली असं म्हणता आहात तुमच्याकडच्या लॉकडाऊनमुळे. राज्यभरातली परिस्थिती तर इतकी भयानक आहे की शनिवार रविवारला आपण सुट्टी देतोय लसीकरणाला. मग लसीकरणाला वेग येणार कसा? अपडे असतो लसीकरण केंद्रांना सरकारी. प्रसादजी 30 सेकंदात मला जादूची काडी सांगायची दीपक सरांना. आणि आपल्याकडे लस आहे, लस. अहो, आपण ज्या स्पीडने लसीकरण करतोय आणि मुबलक आहे साठा. 64,45,860 लसी आपण 3 महिन्यात जर देत असू तर आपल्या अख्ख्या 12 कोटीच्या जनतेला द्यायला 12 वर्ष लागतील. अर्ध्या जनतेला द्यायला 6 वर्ष लागतील. 6 वर्ष काय लॉकडाऊन घेऊन बसला? लसीकरण आपण नाही करायचं, लॉकडाऊन करायचा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही करायचं, लॉकडाऊन करायचा. बेड्स नाही वाढवायचे, लॉकडाऊन करायचा. रिक्त जागा नाही भरायच्या, लॉकडाऊन करायचा. डॉक्टरांचं विम्याचे पैसे नाही द्यायचे, लॉकडाऊन करायचे. डॉक्टरांचा संप चालू होता 8 दिवसाखाली. त्या शिर्डी साईबाबा संस्थानला 8 दिवस, जो नगर जिल्ह्याचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहे, त्या संपाकडे कोणी लक्ष नाही द्यायचं, लॉकडाऊन करायचा. अरे इतके सोपा, मी तुम्हाला सांगतो प्रसादजी, म्हणजे काय सोपा प्रश्न आहे. सोपे प्रश्न जटिल कसे करायचे? प्रश्न जटिल कसे करायचे याचं कारण असं आहे, मी जे एक निरीक्षण वारंवार मांडत आलेलो आहे ते पुन्हा एकदा मांडण्याची गरज आहे. टाळेबंदी म्हणजे बाळाच्या कमरेचा लंगोट. तो आहे काय नाही काय अशी परिस्थिती आहे. आणि तशाच परिस्थितीमध्ये आपण प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर दीपक सावंत, आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र सापडलेलं नाही, हेही तेवढंच खरं आहे. थोड्या वेळापूर्वी उल्काताईंनी सांगितलं निर्बंध कठोर करा. मी संपूर्ण सहमत आहे त्या मुद्द्याशी. पण होतंय काय? पोलीस आता छडी उगारायला तयार नाहीत. डॉक्टर उपचारासाठी एक पाऊल पुढे टाकायला तयार नाहीत. आणि सर्वसामान्य माणूस हा कोरोनाला कोणत्याही प्रकारे गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. आपण एका अत्यंत विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेलो आहोत. तेव्हा डॉक्टर दीपक सावंत, लसीकरण हा एकमेव मार्ग आहे का? मी असं म्हणणार नाही लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. कारण लसीकरण केल्यानंतर लोकांना एक सिडो सिक्युरिटी सेन्स येतो की मी लसीकरण केलंय, मला काही होणार नाहीये. मी 12 दिवसाच्या 2 डोस दिल्यानंतर 12 दिवसाच्या आतमध्ये 15 दिवसाच्या आतमध्ये स्वच्छंदपणे फिरतो. हे आपल्याला आपल्या समोर दिसतंय. आणि अनेक जण 2 डोस घेतल्यानंतर, पण माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की 2 डोस घेतल्यानंतर आणि 20 दिवस झाल्यानंतर देखील पॉझिटिव्ह येत आहेत. त्यांना लक्षणं कमी स्वरूपाची असतील पण ते पॉझिटिव्ह होत आहेत, हे देखील खरं आहे. कारण आपल्याला ज्या लसीची जी काही आपल्याला इम्युनिटी मिळते ती एका लसीने 60%, 70% मिळते, दुसऱ्या लसीने आणि 70 ते 75% मिळते. बाकीच्या ज्या उरलेल्या भागातल्या लोकांनी आहे ते पुन्हा इन्फेक्शन होऊ शकतात. त्यामुळे हा जो तरुणाईमध्ये किंवा लोकांमध्ये सिडो सिक्युरिटी सेन्स लसीकरणामुळे आलेला आहे तो आपल्याला घातक ठरणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि लसीचा साठा देखील आपल्याकडे मर्यादित आहे. म्हणूनच की काय 6 आठवडे ते 8 आठवडे असं त्या लसीमध्ये गॅप ठेवण्यात आलेला आहे असं मला वाटते. गणेश आखेंना एकदा विचारूया, या मुद्द्यावर एकदा चर्चा यापूर्वी झाली होती आणि अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत, त्यांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता की एकदा लस दिल्यानंतर
28 दिवसांनी दुसरी लस देण्याची घाई करण्याची गरज नाही, कारण पहिल्या लसीमुळे प्राप्त होणारी रोगप्रतिकारक शक्ती ही 45 दिवसांनंतर सुद्धा टिकते आणि 90 दिवसापर्यंत सुद्धा जर व्यक्ती सुदृढ असेल तर ती टिकू शकते. पर्यायानं दुसरा डोस लांबवा आणि अधिकाधिक लोकांचं लसीकरण करा. आणि याच दरम्यान तक्रार कुठली वाढली तर केंद्रानं लसी दिल्या नाहीत. गणेश हाके, केंद्रानं लसी दिल्या नाहीत हा कांगावा आहे, सत्यस्थिती आहे. नाही, खरं म्हणजे जो कांगावा कोणी करत असेल, मला कालच मी आज सकाळीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं विधान ऐकलेलं आहे की मी लसीच्या संदर्भामध्ये मी केंद्रीय सचिवांना भेटलो आणि केंद्रीय सचिवांना मी सुद्धा लसीच्या संदर्भात विनंती केली. आम्हाला लागेल तेवढ्या लसी देण्याचं केंद्राने मान्य केलेलं नव्हे. आज लागेल तुमच्या मागणीप्रमाणे, मागणीपेक्षा अधिक अशा लसी देण्याचं काम केंद्र सरकार करतंय. त्यामुळे लसीची कमतरता आहे अशा पद्धतीचा काम करणं हे म्हणजे केंद्र सरकारवरती खोटे आरोप करण्यासारखं आहे. मला असं वाटतंय दुबळ्या या सरकारनं स्वतःचा दुबळेपणा लपवण्यासाठी केंद्र सरकारवरती मला वाटतं की अशा पद्धतीचे आरोप करू नये. आता जे अन्नदाते, जे डॉक्टर अन्नदाते जे म्हणाले ना की त्याप्रमाणे जर प्रामाणिकपणे लॉकडाऊन सारखा, लॉकडाऊन हा याच्यावरती उपाय नाही, पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे जे काही हाल या महाराष्ट्रातल्या जनतेचे, देशातल्या झालेले ते आपण सगळ्या डोळ्यांनी बघितले. त्यामुळं इथल्या सरकारनं प्रामाणिकपणे सगळ्यांनी म्हणून जे इथं काही तीन लोकांचं म्हणजे सरकार आहे, या तिन्ही सरकारमधल्या सगळ्या लोकांनी जर प्रामाणिकपणे आणि खरं म्हणजे आम्ही स्वतःहून असं म्हणतो की आम्हाला सुद्धा याच्यामध्ये तुम्ही सहभागी करून घ्या, पण हे विरोधी पक्षाला कुठेही विचारात घेत नाहीत, विश्वासात घेतलं जात नाही मदतीसाठी. खरं म्हणजे हे संकट केवळ त्यांच्या सरकारवरती नाही तर महाराष्ट्रावरच्या जनतेवरती संकट आहे. इथे मुद्दा गणेश हाके असा आहे की स्वपक्षीयांना विचारत नसतील तर विरोधकांना तरी विचारलं जाईल का? अरे माझं म्हणणं असं की बाकीचे कुठल्याही अहंकार, तुमच्यातले अहंगण किंवा तुमच्यातलं जे काही तुम्ही सरकार म्हणून तुमच्यामधले जे काही अरेरवी आहे ती मला असं वाटतं की या प्रसंगी सोडून देऊन, मानपान सगळे सोडून देऊन तुम्ही सगळ्यांना, विरोधी पक्षाच्या लोकांना घेतलं पाहिजे, एकत्र घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन हे आलेलं जे काही नैसर्गिक याच्यातला एक मुद्दा घेऊन थोडंसं पुढे जाऊयात आणि तो मुद्दा आहे लसीकरणाच्या वेगवर्धनाचा. आपल्यासोबत उल्का महाजन आहेत. उल्का महाजन, महाराष्ट्र सरकारनं असं आवाहन केलेलं आहे सगळ्यांनाच, राजकीय पक्षांना सुद्धा आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा, की प्रत्येकानं जसे मतदार बाहेर काढतो तशी आता लोक लसीकरणासाठी बाहेर काढा. उल्काजी. नाही, बरोबर आहे, लसीकरण घेतलंच पाहिजे, पण त्याबरोबर त्याच्या पुढची जागृती होणं पण आवश्यक आहे. जे आता सावंत सर म्हणाले ते बरोबर आहे की एकदा लस घेतल्यानंतर माणसं निर्धास्त होऊन बाहेर भटकायला बाहेर पडणार असतील तर ते बरोबर नाही. हे त्याच्याबरोबरचं ज्ञान देखील जाणं आवश्यक आहे आणि वैद्यकीय प्रोटोकॉल्स जे आहेत ते पाळलेच पाहिजेत. त्याचं एक दिशा दिग्दर्शन राहिलं पाहिजे, पण त्या दिशा दिग्दर्शनाबरोबर स्थानिक परिस्थिती जी नियंत्रणामध्ये आणायची आहे ती त्या ठिकाणच्या यंत्रणेने त्याच्यावर काटेकोर लक्ष ठेवायचं. त्यामुळे प्रोटोकॉल्स जे आहेत, वैद्यकीय प्रोटोकॉल्स, त्याचं राज्यावरून दिशा दिग्दर्शन व्हावं, त्याचं नीट पाळलं जातंय की नाही याचं समन्वय साधणं हे देखील राज्यस्तरीय व्हावं. पण त्याचं प्रत्यक्ष लोकल नियोजन जे आहे, स्थानिक नियोजन जे आहे ते त्याला एक विकेंद्रीकरणाला वाव ठेवावा. म्हणजे कुठे केंद्रीकरण आणि कुठे विकेंद्रीकरण याचा एक तोल नियोजनामध्ये आता सांभाळण्याची आवश्यकता आहे. तो समतोल आपण अपेक्षित करताय. एकदा डॉक्टर दीपक सावंत यांना विचारूयात की अशा प्रकारचा विकेंद्रीकरण आणि केंद्रीकरणातला लसीकरणादरम्यानचा समतोल साधला जातोय का? निश्चितपणे साधला गेला पाहिजे असं माझं देखील वैयक्तिक मत आहे. कारण तो जर साधला गेला नाही तर लसीकरण हे पुढे जाणार नाहीये. कारण लसीकरण हा एकच आपल्या समोर आता एक आशेचा किरण दिसतो आहे. तो कम्प्लीट उपाय होऊ शकत नाही, पण एक आशेचा किरण आहे की लसीकरणाने काहीतरी इम्युनिटी तयार होईल लोकांमध्ये आणि त्यामुळे आपल्याला काही लोक तरी आपण याच्यातून वाचू शकतील. निदान प्रत्येकाला व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची गरज लागणार नाही हे एवढं मात्र या लसीकरणाच्या माध्यमातून होईल. आणि दीपक सावंत एक मिनिट प्रसादजी, एक मिनिट सांगतो की त्यासाठी स्पाइक प्रोटीन अँटीबॉडीज किती तयार होतात, कुठल्या व्हॅक्सिननी किती तयार होतात याचा स्टडी करणं देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी गरज आहे. कारण तशा प्रकारचा आपण स्टडी करत नाही आहोत. ते अँटीबॉडीज खरंच तयार होतात आणि ते किती दिवसानंतर त्या न्यूट्रलाइज होत आहेत याचा कुठेतरी अभ्यास होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अगदी आपण अपेक्षा करतो आहोत ती केंद्राकडून आहे, राज्याकडून आहे, लोकांकडून, सगळ्यांकडूनच या चर्चेमध्ये अपेक्षा आहे. एक निरीक्षण त्यातलं नोंदवायला हवं आणि ते यासाठी गरजेचं आहे की गेल्या एका वर्षात
टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यापासून आजच्या दिवसापर्यंत लोकांनी इमाने इतबारे कर भरणा केला, लोकांनी आपापल्या पद्धतीनं जमेल तिथे गुंतवणूक करून घर खरेदीच्या संदर्भात सुद्धा उद्योगाला बळ देण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की जर समजा लोक आयकर आणि जीएसटी या दोन्हीच्या माध्यमातून सरकारची तिजोरी भरत असतील तर सरकारनं सुद्धा आपली जबाबदारी अधिक तीक्ष्णपणे आणि पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीनंच पावलं टाकली पाहिजेत. अमोल अन्नदाते, आपली प्रतिक्रिया यावर. हे तुम्ही जे सांगताय ते अगदी योग्य आहे आणि मला जे दीपकजींनी पण मान्य केलं की आपल्याला सगळा वर्कफोर्स म्हणजे मला सरकारी अनास्था किती भयानक असते. आणि एक प्रसादजी, सरकारने ठरवलं ना तर काही होतं. माझ्या गावामध्ये मुख्यमंत्री येणार होते समृद्धी मार्गाचे, तर रात्रीतून रस्ते उभे राहिले. तसे एका रात्रीत आपण 1 महिन्यात 2 महिन्यात महाराष्ट्र सहजचं एक उदाहरण जगासमोर की अरे 9% फक्त आपण लसीकरण केलंय देशाच्या तुलनेत. तसं आपण 18 तास राबवून तुम्ही जसं म्हणता की सगळा वर्कफोर्स कामाला लावून का नाही आपण लसीकरण करू शकत, का नाही आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करू शकत, का नाही आपण लोकांना बेड्स देऊ शकत. तुम्ही जे म्हटले की आयकर जर भरला असेल तर अगदी माझ्यासारख्या डॉक्टरलाही वाटेल की मला जर कोणालाही जर गरज वाटली तर मला किमान एखाद्या सरकारी दवाखान्यात एखादा बेड तरी मिळावा ही अपेक्षा सर्वसामान्य माणसाची नक्कीच असणार आहे. अगदी. आणि गणेश, याच निरीक्षणाला थोडंसं पुढे नेऊयात. तो विषय असा आहे की लोक कर भरत असतील तर त्यांना त्यांच्यासाठी असलेली आरोग्य व्यवस्था सुदृढ अवस्थेत मिळायला हवी. सर प्रसादजी, ज्या पद्धतीनं कर भरला आपल्या महाराष्ट्राने भरला त्या महाराष्ट्रात आता मी सांगितलं की आपण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जीएसटीची रक्कम फार मोठ्या प्रमाणात जमा झाली. 8% इतक्या जास्त रक्कम जमा झाली आणि त्याच प्रमाणामध्ये केंद्रानं राज्य सरकारला त्या कराचे पैसे दिलेले आहेत. एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला मी सांगितलं तुम्हाला या 22,000 कोटी रुपये केवळ या कोविडसाठी केंद्र सरकारनं दिलेले आहेत, निव्वळ लसी शिवायचे पैसे. मला असं वाटतं की केंद्र सरकारकडून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असताना त्याची अंमलबजावणी करणं, आलेली जे काही पैसे असतील म्हणा की ज्या सुविधा असतील म्हणा त्याचा नीटपणे इथल्या लोकांसाठी वापर करणं हे इथल्या सरकारचं काम आहे. आणि दुर्दैवानं हे सरकार या क्षेत्रामध्ये फेल्युअर ठरलेलं आहे. गणेशजी, या मुद्द्यावर थोडंसं उल्का महाजन यांनाही बोलायला लावतो. उल्काताई, आपण सांगा, गेल्या टाळेबंदीपासून या टाळेबंदीपर्यंत आरोग्य व्यवस्थेतल्या काही सुधारणा तुमच्या नजरेस आल्या का? हो, आल्या. आणि कुठे दिसल्या त्या? शहरी भागात तुम्हाला दिसल्या आहेत का तुम्हाला त्या ग्रामीण भागामध्ये दिसल्या आहेत? सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही बऱ्यापैकी विशेषतः शहरांमध्ये चांगल्या प्रकारे हाताळली गेली. ग्रामीण भागामध्ये त्याचं सगळीकडे सरसकट आपण हे म्हणू शकणार नाही, पण निदान शहरांमध्ये तरी पेशंटना ठेवण्याच्या व्यवस्था, कोविड सेंटर्स या किमान सोयींनी असणं याची काही पावलं निश्चित पुढे गेली असं म्हणता येईल. पण अजून बरंच काही करणं शिल्लक आहे आणि ते विशेषतः ग्रामीण भागांमध्ये करायला हवं आहे. कारण ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारे विखुरलेपण असतं तिथे या प्रकारच्या आरोग्य यंत्रणांपर्यंत पोहोचणं हेच शक्य होत नाहीये. आणि त्यामुळे तालुक्याची ठिकाणं, जिल्ह्याची ठिकाणं, इथली व्यवस्था आणखीन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. तिथे औषधांची उपलब्धता असणं, तिथे आवश्यक तेवढे बेड्स अवेलेबल असणं, याची पूर्तता करण्याची फार नितांत आवश्यकता आहे. आणि त्याबद्दलची जागृती असणं हे अतिशय गरजेचं आहे. तालुक्याच्या ठिकाणी याची केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची समुपदेशन केंद्र सुद्धा उभारण्याची आवश्यकता आहे. कारण दोन्ही प्रकारची माहिती उलट सुलट जाते आहे. खरं काय खोटं काय हे सामान्य जनतेला कळत नाहीये. हा एक फार आणखीन महत्वाचा मुद्दाही आपण या चर्चेत आणलात, त्याबद्दल आभार. काय झालंय, माहितीचा महापूर आलाय. माहितीचा महापूर आल्यामुळे लोकांचं गोंधळून जाणं अत्यंत स्वाभाविक आहे. मला डॉक्टर दीपक सावंत आपल्याकडून या मुद्द्यावर अधिक स्पष्टपणे भूमिका ऐकायची आहे. योग्य माहिती अपेक्षित लोकांपर्यंत थेट आणि बिनचूक पोहोचेल यासाठी आपण काय करणार आहात? प्रसादजी, मध्यंतरी आपण आपल्या चर्चेमध्ये मी सांगितलं होतं की पूर्वी लोक करोनाविषयी चर्चा करायची, त्यामुळे एकमेकांना ज्ञान मिळत जायचं, कारण चर्चेतून हे ज्ञान मिळत असते. तशा प्रकारे ते लोकांना मिळायचं. आता करोनाची चर्चाच बंद झालेली आहे. उलट आता चर्चा ही वेगळ्या स्वरूपाची सुरू झालेली आहे. त्यामुळे लोकांकडे माहिती जाणं, लोक करोनाला एक ब्लँक पॉइंट म्हणून पाहायची लोकांना सवय झालेली आहे. हे दुर्दैव आहे आपलं.
करोनाचा सतत आपल्यासारख्या चॅनेलच्या माध्यमातून, इतर चॅनेलच्या माध्यमातून सारखं आपण सांगताय की मास्क वापरा, मास्क वापरा. आपण स्वतः काही चॅनेल्स तर स्वतः मास्क घेऊन दाखवतात, मास्क घालून बोलतात, पण लोकांना त्याचं अप्रूप राहिलेलं नाहीये. ही कारण ही लोकांची मानसिकता, ही सायकोलॉजी आहे. एखादी गोष्ट आपण किती वेळा सांगितली तरी आपण ती नाही बघायची ठरवली तर नाहीच बघत. पण तरी देखील राज्य शासन आपल्या परीने प्रयत्न करते. त्यांच्या प्रयत्नाला आणखीन जोड देण्याची गरज आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. आणि जसं ताईंनी मगाशी सांगितलं की ग्रामीण भागामधली आरोग्य व्यवस्था आणखीन सक्षम करणं आवश्यक आहे. ऑक्सिजनचं सिलेंडर पुरवणे किंवा औषधं पुरवणे किंवा चांगले कोविड सेंटर उभारणे ही काळाची गरज आहे. आणि हे पुढच्या काळात बंद करता कामा नये, ते तसेच चालू राहणं हे गरजेचे आहे. मात्र समुपदेशन हे आपलं चॅनल असेल, इतर चॅनल असेल, ते करतायत, तरी देखील त्यांनी आणखी प्रसार करावा असं मला वाटतंय. अगदी आपण जी सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली त्याच सकारात्मक अपेक्षेसह आपण लक्षवेधीची चर्चा इथे थांबवणार आहोत, कारण आपल्या प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.